सामान्य लोकांची सगळ्याच ठिकाणी फसवणूक आहे। आणि आपले राजकीय नेते म्हणतात त्याच्याकडे नॉलेज नाही। अरे तुमच्याकडे काय नॉलेज आहे? तुम्ही विधानसभेचे स्वप्न पाहता, तुम्ही महाराष्ट्राचा उद्धार करण्याचं स्वप्न पाहता। महाराष्ट्राचा नाही, तुम्हाला उद्धार करायचा आहे तो तुमच्या कुटुंबाचा। तुम्हाला एवढा पैसा कमवायचा आहे, तुमच्या पुढल्या 50 पिढ्या सेट झाल्या पाहिजे। आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला आलोय। आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला। आज ज्या पारनेर तालुक्याचा विषय घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून या पारनेर तालुक्यातल्या तरुणाईचा विषय मांडण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करतोय। मेन जो मुद्दा आहे तो किंवा मेन जो विषय आहे त्या विषयाला मी मूळ विषयाला हात घालतो। तो विषय आहे सुपा MIDC आणि भूमिपुत्रांना हक्काची नोकरी, भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे। निवडणुका झाल्या, निकाल लागले, आज तब्बल 7-8 महिन्याचा कालावधी लोटला गेला, परंतु आजही या पारनेर तालुक्यातल्या अनेक गावांमधले, अनेक नाही प्रत्येक गावांमधले हजारो तरुण आज अक्षरशः बेरोजगार म्हणून बोंबलत फिरतायत। आज त्यांच्यावरती वेळ का आली? ही वेळ पारनेर तालुक्यातल्या तरुणाईवरती का यावी? तुम्ही राणे लंकेंचा पराभव करा, तुम्ही निलेश लंकेंचा सुपडा साफ करा। या पारनेर तालुक्यातल्या असणारे महायुतीचे अनेक राजकीय नेते जे वर्णाक करून बोलत होते की राणी लंकेंना पाडा, निलेश लंकेंचा पराभव करा, या पारनेर तालुक्यातल्या तरुणाईला आम्ही परमनंट करू, या पारनेर तालुक्यातल्या बेरोजगारांना आम्ही नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ, आज ते तालुक्यातले राजकीय नेते आज कुठं गेले? आज पंचायत समितीच्या निवडणुका लागतायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतायत, आता पुन्हा तुम्ही लोकांसमोर जाणार, मग आता कसं मत मागणार? कुठला तोंड घेऊन तुम्ही जनसामान्यांना, इथल्या तरुणाईला तुम्ही मत मागणार आहात? याचं पहिलं उत्तर द्या। या पारनेर तालुक्यातल्या सुपा या ठिकाणी उभी राहिलेली MIDC, या MIDC मध्ये महाविकास आघाडीचे पण, महायुतीचे पण, या पारनेर तालुक्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गावांमधले अनेक छोटे मोठे राजकीय नेते ज्यांच्या डोक्यावरती या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे, ज्यांच्या पाठीमागे या महाराष्ट्रातले, या तालुक्यातले काही राजकीय नेते उभे आहेत, त्या लोकांचं MIDC मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत। मग ते लेबर कॉन्ट्रॅक्ट असतील, स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट असतील, ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट असतील, असे अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत। तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्या, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, परंतु मेन विषय येतो तो आहे पारनेर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे। प्रत्येक जण उठला, मला आमदार व्हायचंय, मला खासदार व्हायचंय, मी तालुक्याला पाटपाणी आणून देतो, मी तालुक्यातल्या भूमिपुत्रांना या सुपा MIDC मध्ये रोजगार देतो। काय दिलं? काय दिलं तुम्ही या पारनेर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना? काहीच नाही, फक्त दिले ते आश्वासन, दिली ती गाजरं, दिले ते मुळे आणि दिले त्या काकड्या, याच्या पलीकडे तुम्ही काही देऊ शकला नाहीत। 50-50 लाखांच्या गाड्यामध्ये तुम्ही फिरता, 1-1 कोटीच्या गाड्यामध्ये तुम्ही फिरता, हा पैसा नेमका आला कुठून? या पारनेर तालुक्यातल्या तरुणाईच्या पाठीमागे उभा राहणारा असा कुठला नेता, असं कुठलं नेतृत्व कधी जन्माला येईल आणि या पारनेर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना हक्काची नोकरी देईल? या तालुक्यातले अनेक हजारो तरुण याची वाट पाहत आहेत, परंतु किती दिवस वाट पाहायची? आज MIDC येऊन किती वर्ष झाली? MIDCच्या जमिनीवरती शिक्के पडले, आज त्या गोष्टीला किती वर्ष झाली? अरे परप्रांतीय इथं येऊन नोकऱ्या करू लागले, परप्रांतीय इथं येऊन आमच्या आया बहिणीकडे वाईट नजरेने पाहू लागले, परप्रांतीय इथं येऊन गुंडागर्दी करायला लागले, परप्रांतीयांनी इथं येऊन आमच्या कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतले, या परप्रांतीयांनी आमच्या कंपन्यांमध्ये येऊन हक्काचा रोजगार आमच्या तरुणाईचा खाल्ला। आणि आमच्या महाराष्ट्रातले बांडगुळ काही राजकीय नेते म्हणतात आपले पोरं काम करीत नाही त्याला आम्ही काय करू? अरे द्या ना 35-40 हजार रुपयाची नोकरी, कंपनीचा मालक 10-20 कोटी कमावणार आणि तुम्ही 10,000 रुपये पगारावरती आमचे 12-12 घंटे 8-8 घंटे आमच्या तरुणाला तुम्ही घासून घेणार, त्याचा वापर करणार। कुठला नियम, कुठली पद्धत झाली? अक्षरशः कुठल्याच कंपनीमध्ये आज परमनंट करून घेतलं जात नाही। का परमनंट करून घेतलं जात नाही? सुपा MIDCतल्या अनेक कंपन्यांमध्ये जा, कुठल्याही प्रकारच्या कसल्या सोयी सुविधा त्या ठिकाणी आपल्या पारनेर तालुक्यामध्ये काम करणाऱ्या तरुणांना नाहीयेत। लघवीला, टॉयलेटला जायला सुद्धा जागा नाही, उघड्यावरती टॉयलेटला बसवावं लागतं। ही परिस्थिती अनेक कंपन्यांमध्ये आहे। त्यांच्या सिक्युरिटीचं काय? उद्या काही त्यांचा अपघात झाला, काही घटना घडली तर त्यांच्या कुटुंबाचं काय?
आणि काय करायचंय कॉन्ट्रॅक्ट बेसवरती? अरे 15,000 रुपये तुम्ही, 18,000 रुपये, भले तुम्ही 30,000 जरी पगार दिला, 30,000 तर कुठल्याच कंपनीमध्ये पगार नाही हो. अशी कुठली MIDCतली कंपनी आहे जिथं पारनेर तालुक्यातला सामान्य मुलगा परमनंट झाला? या पारनेर तालुक्यातल्या सामान्य पोरांना किमान पोट भरणे इतकं, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या बायका मुलांना सुखी ठेवणे इतकं तरी द्या रे. पुरोगामी विचारांचा तालुका आहे, साधू संतांची जन्मभूमी, साधू संतांची कर्मभूमी. अनेक थोर क्रांतिकारी या पारनेर तालुक्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. पराशर ऋषी यांची ही भूमी आहे. येणाऱ्या काळात लोकसभा येतील, विधानसभा येतील, पुन्हा तुम्हाला आश्वासने दिले जातील. बावड्या बोल, तू आमच्यासाठी या जिल्हा परिषद गटामध्ये काय करणार आहे? त्याला ती गोष्ट ठरवून घ्या. फक्त ठरून नाही, डॉक्युमेंटली तू एग्रीमेंट कर, लिहून दे, आम्ही तुझ्या पाठीमागे राहतो. पण जर उद्या काम नाही झालं तर काय? तर काय? तू पदाचा राजीनामा देणार, तू घरी जाणार. ही गोष्ट त्याच्याकडून लिगली एग्रीमेंट करून लिहून घ्या.